काल मात्र चांगली शेंडी लावलीत बरं का तुम्ही. शेवटी वाट बघून बघून झोपलो रात्री आम्ही. नाहीतर काय, माझे तर डोळे सारखे असे मिटत होते, पण शेवटपर्यंत ती पोरगी आली नाही. अरे माझी सुद्धा तीच अवस्था झाली. कंटाळून डोळे मिटले माझे सुद्धा. अरे मी सुद्धा. हो ना, खेळ सुरूच झाला नाही. विक्रांत जरा वेगळाच वागतोय नाही. हो ना, मलाही असंच वाटतंय. म्हणजे विक्रांत आणि मानसी ह्यांच्यात अबोल आहे असं वाटतं ना. हो म्हणजे मानसी काल आपल्याशी कशी बोलली, जरा नाराज वाटली ना. काही गडबड तर नाही ना, म्हणजे भांडण वगैरे? अगो बाई, नाही नाही, एक मिनिट, आपण सरळ विक्रांतलाच विचारूया का? झालं माझं विचारून, पण तो म्हणाला तसं काहीच नाही. माझंही मानसीशी बोलणं झालं, ती तेच म्हणाली तसं काही नाही म्हणून. एक काम करूया, आपल्याकडे एक पर्याय आहे, सीसीटीव्ही. पण ती नाही आहे ना घरात. सीसीटीव्ही आहे आपला वेगळा. गुड मॉर्निंग आजोबा. या, हा बघा, ही सांगेल काल काय झालंय ते. या या इकडे. आले 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 आले. झालं. आता घरातला प्रत्येक जण विचारत राहणार काय झालं काय झालं. मग मी काय करू? मी तर नॉर्मल वागत होते. तुझ्याच सुरावरून समजलं सगळ्यांना.